मित्रांनो, मी श्वेता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतान. तर आज आहे शनिवार आणि आता वाजलेलं आहे सकाळचे 11:30. माझी सगळी कामं वगैरे आवरलेले आहे आणि आता मी शौर्याला घेऊन चाललेले आहे अंगणवाडीत. तर शनिवार असल्यामुळे स्वराचं स्कूल दुपारी असतं, तर ती 11:15 वाजताच गेलेले आहे आणि आता शौर्य आणि मी चाललेलो आहे अंगणवाडीमध्ये. तर आज अंगणवाडीमध्ये कोणता उपक्रम आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. तर चला मग आता आम्ही निघतो. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला मग आता भेटूया अंगणवाडीमध्ये. पोषण माह 2024 मध्ये आज दिनांक 14/9/2024 अंगणवाडी क्रमांक 254 मध्ये आपण बाजार हाट हा कार्यक्रम खेलो और पढो मुलांना दुकानाविषयी देवाणघेवाण कशी करावी, वस्तू घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यायचे, ते किती द्यायचे, त्याचं आपण व्यवहार ज्ञान देणार आहोत. त्याचा शारीरिक विकास किंवा बौद्धिक विकास मुलांचा कसा होईल याचे अशा रीतीने आपण हे कार्यक्रम राबवत आहेत. स्टॉल नंबर 1 ईश्वरी ज्ञानेश्वरी जनरल स्टोअर. त्याच्यामध्ये आपण जनरल स्टोअर मध्ये जे वेगवेगळ्या आकाराचे पझल्स आले, त्याच्यानंतर फुगे आले, मुखवटे, त्याच्यानंतर आले गाडीचा स्टॉल आला, म्हणजे खेळणी थोडक्यात खेळण्याचा स्टॉल लावलाय. दुसरा स्टॉल आहे आपला जनरल स्टोअर. त्याच्यामध्ये आपण फर्निचरचं दुकान मांडलं आहे. टेबल आलं, सोफा सेट आलं, त्याच्यानंतर डायनिंग टेबल आणि सोफा सेट. रिश्विका फुल भांडार तिसरा स्टॉल आहे आपला. 2 फुलवाले बसल्यात आपल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेऊन. चौथा स्टॉल आहे आपला शौर्य स्टील स्टोअर. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी भांडी मांडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सेट आला, डॉक्टर सेट आलं, मातीची भांडी आली, फळं आली, असे वेगवेगळे प्रकार मांडलेले. शिवराज आर्या श्रावी भाजी फळे स्टॉल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या मांडलेल्या आहेत, भाज्यांची ओळख पण होईल त्यांच्यात. किराणा माल मांडलेला आहे, कडधान्य, फळं, भाज्या, फळं. हे कितीला दिलं? 10 रुपये. हे पैसे आमचं ईश्वरी ठेवला तिथं. हे पेन कितीला आहे? कितीला आहे? आणि एक दे मागे. हा मग हे द्या. पैसे द्या. फुलं कशी दिली? नाही कशी दिली फुलं? मोरी 5-10 रुपये पाकिट. छोरीची मुलगी
वजन करा. मोहरी कशी दिले? किती झाले पैसे? मला सुट्टे द्या पैसे. थोडस मी अंगणवाडी सेविका हेमलता ओवाळ, अंगणवाडी क्रमांक 254. आपला 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा पोषण माहाचा सप्ताह असतो. त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो. आज 14/9/2024 ला बाजार हाट हा कार्यक्रम आम्ही घेतला. त्यामध्ये जनरल स्टोर, फर्निचरचं दुकान, भाजीपाला, परत भाड्यांची दुकानं आणि स्टीलचे भांडे वगैरे, फळभाज्या, हे सर्व काही मुलांना त्याचं ज्ञान दिलं व कशा प्रकारे व्यवहार करायचे ते त्यांनी व्यवस्थित प्रकारे करून म्हणजे देवाणघेवाण कशी करायची हे त्यांनी व्यवस्थित प्रकारे केले. आज सर्वेतल्या लोकांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आत्ताचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी. आम्ही आता अंगणवाडीवरून आलेलो आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये मी खिचडी भातच बनवणार आहे. तिथे तांदूळ, मुगाची डाळ आणि सालीची ती हिरवी डाळ असते ती इथं धुवून ठेवली. आता भात बनवायचा आहे आणि स्वर गेलेले आहे स्कूलला. तर स्वर आज दुपारी जेवायला नाहीये, तर मी, आजी आणि शौर्य आम्ही तिघं जेवायला आहे, म्हणून मग मी आता भातच बनवते. सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला होता. तर आज शौर्याच्या स्कूलमध्ये खरंच खूप छान असा बाजार हाट मांडला होता. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला बाजारात आल्याच फील येत होता. तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी अनुभवायचो स्वतःहून. आजकालच्या मुलांना आपण जास्त काही बाजारात पण नेत नाही, कधीतरी नेतो. त्यांना बाजार म्हणजे काय असतं, बाजारामध्ये काय असतं, पैसे कसे देतात, वस्तू कशा घेतात याची देवाणघेवाण होण्यासाठी आज तो उपक्रम राबवला होता. तर खरंच खूप छान होता तो. आणि पूर्वी जेव्हा अंगणवाड्या होत्या तेव्हा इतकं काही जास्त उपक्रम नसायचे, पण आता सध्या म्हणजे बदल झालेले आहेत अंगणवाडीमध्ये. तर येईन 5 वाजता स्कूलवरून. कलर फळं केली होती तीच फळं नेली होती. मला मग आता एवढा खिचडी भात बनवून घेते. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि आमचा चहाचा टाइम झालेला आहे. तर इथं मी चहा वगैरे बनवलेला आहे. तर इथं आहे चहा आणि टायगर चॉकलेट क्रंच बिस्किट. आमचा चहाचा टाइम झालेला आहे. तर इथं स्वरा चहा बिस्किट खातीये आणि आज आयुष आलेला आहे. त्यानंतर इथं शौर्य पण चहा बिस्किट खातोय. तर आता आम्ही सगळे चहा वगैरे घेतो. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. काय तर आमचे चिल्लर पार्टी आता जेवायला बसले ते.
तर त्यांना आज केलेला आहे अंडा पराठा. कोण कोण अंडा पराठा खाते? शौर्य, कसा आहे अंडा पराठा? तर शौर्याला साधा बनवलाय आणि या दोघांना थोडा तिखट बनवलाय. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथं मुलं पेपरचं विमान बनवलंय आणि ते खेळतात. ते आयुष आणि शौर्य विमान खेळतात ते, आणि स्वरा इथं बसलेली आहे. स्वरा इथं बिग बॉस बघतीये. तर आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो की मग बिग बॉस वगैरे बघतो. आणि ह्यांचा आता किती वेळ खेळ चालणार आहे काय माहिती नाहीये. आणि आता काय अजून झोप सुद्धा आलेली नाहीये. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.